तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका ब्लॉग व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आशा करतो की सर्वजण मस्त आणि मजेत असाल। तर मित्रांनो, आता वाजलेत सकाळचे 6 आणि आंघोळ वगैरे चहा ते करून आम्ही आता निघालो तोडण्यासाठी फडामध्ये। तर काल तुम्हाला माहितीच आहे, गाडीमध्ये 2च वायर भरून दिलाय माल, कारण गाडी काल फडामध्ये गेली नव्हती। आपली रिकामीच गाडी काल फसली होती। तर गाडी आत्ता फडामध्ये आली पहाटे 4 वाजताच येऊन उभा टाकली। हे पाहू शकता माझ्या पाठीमागं गाडी ही 4 वाजताची येऊन उभा टाकली। आणि आता आपण म्हणजे 6 एकरमध्येच तोडणार आहोत, पण त्याच्यामध्ये आता एक नवीन पट्टी आहे जिच्यामध्ये ऊस पूर्णपणे लागवड केलेला आहे। तर आजचा ऊस नंबर 1 असणार आहे। कालचा माल कॅबिन लेवल शिल्लक राहिला आहे। आता आपल्याला 12 वाजेपर्यंत तोडायचं आहे आणि 12 वाजता गाडी भरून द्यायची आहे। बाया आता येतात 7-8 वाजता, भाकरी ते घेऊन नेरी वगैरे करायची, पुन्हा डबल बाई आणि गाड्यांनी मिळून तोडायचं 12 वाजेपर्यंत, पुन्हा बांधण ते करायचं आणि मग गाडी भरायला लावायची जेवण वगैरे करून दुपारचं। तर तुम्हाला दाखवतो मी आता फडामध्ये आलेलो। तर इकडे पाहू शकता आता तोडायला चालू केलंय नवीन पट्टीमध्ये। काल आपण माल भरलेला ही पट्टी होती, हिच्यामध्ये जवळपास कॅबिन लेवल माल शिल्लक आहे। आणि हे इकडे नवीन पाती धरायला चालू आहे। हे आहे सकाळची सुरुवात। आणि हे लागण ऊस आहे 8005। तर चला, सर्वांनी पाती धरल्यात। एकदा आता ह्या निशाण्यावर कोयतं घासून घेतो आणि लागतो तोडायला। 8:30 वाजलेत आणि मी तुम्हाला मागा म्हणलं होतं हे ऊस लागण आहे। ऊसाची हाईट पण बघू शकता किती उंच गेलाय ते। आणि 8005 ही जात आहे आलं तेव्हापासून। हे पाहू शकता ते बांध आहे, त्या बांधापासून इतकं तोडलंय, जवळपास 20-20 मोळ्या तोडलंय। आणि ऊस पाहू शकता कसा आहे काय नाही। हे बघा तुम्ही, ऊस एक कांड एका इतीच्या वर कांड आहे। आणि ही ऊसाची हाईट आहे। बाया आता येतातच थोड्या वेळात। एक नंबर ऊस पोचलाय आणि आम्ही आलो तेव्हापासून हे पहिला ऊस असा आहे की जे एक नंबर ऊस आम्हाला तोडण्यासाठी भेटलेला आहे। पण 2 चक्कर लागवड आहे। टोटल 6 एकर ऊस होता। हे 4 एकरमध्ये खोडवा होता 2 वर्षाचा, म्हणजे दुसऱ्या नंबरचा, आणि ही लागण आहे। आता ह्याच्यानंतर दुसरा एक भेटला आहे 5 एकर, ती पण लागवण आहे। आता त्याच्यात लागवड किती आहे आणि खोडवा किती आहे हे तिथे गेल्यानंतर कळणार आहे तुम्हाला। तर कमेंटमध्ये सांगा ऊस नेमका तुम्हाला कसा म्हणजे वाटला, चांगला आहे का नाही ते। आत्ता 9:15 वाजलेत आणि फडामध्ये बाया आल्यात आता भाकरी ते घेऊन। पाहू शकता 2 काकऱ्या इकडे पुढे गेल्यात आणि ह्या पाठीमागं 2 आहेत। हे आतापर्यंत तोडलेला असा आहे ऊस। लईच नंबर 1 लागलाय। आत्ता 9 वाजले की जेवण बिवणं करायचे। आज माशावाला बोलविलाय
माश्या घ्यायच्यात सकाळी सकाळी मंगळवार असल्यामुळं. आमचं टोपलं पार त्या कडीला आहे. सकाळचे 9 वाजून 51 मिनिटं झालेत. माणसाने पाणी बिणी आणलंय, बायांनी बांधून ते बांधलेत आणि आता जेवण करायला जायचंय. भुका लागल्यात. दाखवतो मोळ्या बांधलेल्या तुम्हाला. बघा आळा शिकून घ्या जर कोणाला पुढल्या वर्षी यायचं असेल तर कारखान्याला. झालं हो का नंबर 1. या अशा मोळ्या बांधल्यात हो का. हां जर पुढल्या वर्षी कोणाला यायचं असलं तर हो का पाहून घ्या. हो का सोपं आहे, 2 मिनिटाचं काम नाही ते. हे बघा आता व्यवस्थित बघा. हां हो का. हां हो का झालं. ऊसाचं काम उगा नावाला बदनाम आहे हो. नंबर 1 काम आहे हे. तुम्हाला गाडी मालक 2 ते 2.5 लाख रुपये उचल देतंय. गावामध्ये जे काम करायचं रोजी रोजानं 200-250 रुपयावर, ते इकडे एवढंच आहे की आपल्याला गाव सोडून जरा लांब येऊन 4-5 महिने ऊसाचं काम करावं लागतंय. आणि हे काम लोकांना अवघड कशामुळे वाटतंय की गाडी रात्री बेटायमाला येते 1-2 वाजता. 1-2 वाजता झाली तर त्या टायमाला पण आपल्याला ती माल असल्यानंतर भरून द्यावी लागते. तर काय नाही, जर जास्त कोयते असले तर जवळपास तुमची 2.5-2 तासात गाडी भरून रिकामी होती. या आता कुठं तर कामच करावं लागणार आहे ना आपल्याला. त्याच्यामुळं एकदम चांगलं आणि सोपं काम आहे. या नक्की पुढल्या वर्षी. जर पुढल्या वर्षी येणार असाल तर माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा. सगळे माणसं तेव्हा का जेवाय बसले आता. आमची जोडी राहिली आहे कारण आमची पात कधी कधी महागारात या. जातो जेवायला, भुका लागल्यात. गाडी येऊन उभा टाकली, दाखवली तुम्हाला सकाळीच मी. तुम्हाला काय म्हणलं होतं मी, ह्या कामामध्ये पाती लावणं अतिशय महत्त्वाचं आहे. हो का हे 2 जोडपे घाबरूनच जेवायचं नका म्हणालेत. सध्या हो का पातीलाच आहे तर जेवण करा रे. आओ आओ सगळे लोक जेवाय बसलेत आणि हे दोघंच नवरा बायको तोडायला लागलीत. जेवायचं नाही का त्यांना. का तुलाच घाबरूनच पातीला हा काय झालं तुम्ही जेवा का. काकण मावशी जेवत नाही लोक. हां पाण्याला गेलं का हां माणसं पाण्याला गेले हे तोडायला लागले. हां माणसं जेव्हा हे जे तोडायला लागले त्यांचे पोरगी काय हिंमत आहे तुझ्या. तू सबका तू माझं काय बघितलं हिमतीचं बाजार दाखविलं तर बघन. अरे जाऊ दे भाऊ, मी आहे किती माझ्या मेहनतीचे बघ बरं. गोर 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 चप्पी उडली माझा मेहना गोर 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 केस गेले निघून पुढे टकलं सुद्धा आमच्या मामाने झालाय. आता पुढे बुच करायला केसाच्या शंभो शंभू तर आता जेवण वगैरे झालेत. माणसं उठून आता तोडायला लागलीत. अजून आता 2 तास हाणायचे 12 वाजेपर्यंत आणि पुन्हा गाडी भरायला लावायची असं म्हणायला लागलीत मुकदम म्हणते. तर चला आता आलो मी आपल्या पातीला जेवण बिवण करून. आत्ता 11:30 वाजलेत
अजून 10-10, 20-20 मोळ्या तोडल्यात. आता मला पलीकडे राहिलेल्या पाती तोडायला जायचंय. पलीकडे बाहेर निघाले का? गडीबाई बांधायले जाऊ का मी? हो हो हो. तर आता तिकडे काल पाठी राहिल्यात, एक एक दीड वाफा. काही जणांच्या लागल्या होत्या, आमच्या राहिल्यात. त्या जाऊन तोडायच्यात. 11:30 वाजलेत. गाडी 12 वाजता लावायची. अर्धा-पाऊण तास अजून काय लागन ते लागन तेवढ्यात ते तोडून घ्यायचं आणि पुन्हा गाडी भरायला लावायची. तुम्हाला इथून दाखवतो मी कशा कशा पाती आहेत ते पाहू शकता. इथपर्यंत गेलेत. आता उसलय उरकायला लागलाय तोडायला. माल पण झालाय. गाडी तर 4 वाजताची येऊन बसली आहे, म्हणजे उभा टाकली आहे. चला घेतो तोडून तिकडलं तेवढं. थोड्या काल इकडं थोड्या पाती राहिल्या होत्या, त्या आता तोडल्यात. 12 वाजेस्तोवर तिकडं तोडलं होतं आणि 12 वाजल्यानंतर इकडे येऊन तोडलंय. आता 1 वाजलाय. गाडी फडामध्ये येऊन उभा आहे, पाहू शकता. आणि आता गाडी भरायची का जेवण करायची काय नियोजन आहे काय माहिती नाही. सगळे लेबर आता गोळा झाले त्या जागेवर. आणि आता माशावाला आलंय. मासे ते घेणार आहेत लेबर. आता घेऊन कावा बनवायची काय नाही. गाडी तर लावायची. 1 वाजलाय. बघू काय करतात काय नाही ते. बघा इथं सगळे गोळा झालेत आणि माशावाला पण आले स्कूटी घेऊन. काय करायचंय गाडीने? काय करायचंय काय म्हणलं आता? 1 वाजलाय खरंच. होय 1 वाजलाय. जेवण करून घेऊनच गाडी भरायला हो. चला टोळीवर. मुकदम बिकदम कोणी पैसे देणार नाही. स्वतः पैसे द्या ज्याचे त्यानं. नाही 5 किलो माझ्या पैसे दे. अरे किती अर्धा किलोचे किती होईल पैसे? 50 रुपये. मग देऊन टाका की काय उगाच फाडावं. 60 कसे द्यायला? 120 ना आपलं ते कसे? 1 किलो घेतल्यावर मग 5 रुपये नको. 110 बरोबर आहेत की मामा. असं का करला तुम्ही? 5 रुपये कोण देते चिल्लर? हे अर्धा किलो कोण घेणार? किलो बसल तुम्ही माझ्या जवळ. अजून लावा अर्धा. द्या नंतर चांगली लावा भानू बघ. किती झाले का नाही बघा तुम्ही. तुम्ही पण लक्षात राहू दे की. जाऊ दे. हा काढा. हे कामच नाही असलं अर्धा किलो दे ना. नाही गलत होईल. तुमच्याकडे पहिले आहेत की? होय तुमच्याकडे पहिले मामा 2 रुपये कमी आहे. पहिले काय अर्धा किलो माझे दिले. पाव 55 रुपये द्यायचे तर
50 आणि 5 रुपये. लागन बरं का. त्याला मध्ये काठी नसतील का? एकच आडवा राहतोय का? काय काम सांग ना इकडे इकडे काय तर स्वतःला इकडे ये म्हणते ना अशी काय करायचं येडे आणि माझी ट्राय की वास येते का हाताचा सरक चांगलं राहते का काय नाही. बाबू काटा मासातूनच घे किती तेवढं शिपूट काय एवढं हे करायचं. इळतीच पडली की रे इळतीच वाकली वहिनी. भाऊच्या पॅन्टवर तसलं कशाला टाकलास मध्ये? एक धावल्याने एक पावल्याने गावल्याने हात लावते भाजी माशाची भाजी पाणी दे मला पाणी दे भाजी केला काय वाहिनी वहिनी माझा लई लोकाला नाक सारून बोलती आपण उगाच्या अगं तिच्या पाठी तू सांगून गेली माझा तुझी शपथ हांदी बघ झाली भाजी. त्या बाया येसराशी झाली भाजी तयार. एका मिनिटाच्या ह्याच्यात भाजी तयार. आलोय गावात. तर आत्ता 3 वाजलेत दुपारचे. जेवण ते आता झालेत. गाडी लावण्यासाठी गेलेत माणसं फडामध्ये. मी पण चाललोय आता गाडी भरून द्यायची. 12 वाजता तुम्हाला म्हणलं होतं मी गाडी लावणार आहेत, पण 12 वाजता तोडायचं झालं नाही. त्याच्यामुळं तोडायलाच 1 वाजला. पुन्हा ते माशावाला आलं. मग सगळ्यांनी मासे घेतले. पुन्हा माशाची भाजी जेवण, त्याच्यामुळं जरा उशीर झाला. आता 3 वाजलेत आणि बाया टोळीवर आहेत. त्यांचे जेवण वगैरे चालू आहेत. गाड्याचे जेवण झालेत. ते आता आम्ही पुढे निघालो. जाऊन आता गाडी मालाच्या जवळ लावायची. परत डांब ते बांधायचे शिड्या वगैरे. तोपर्यंत बाया टोळीवर भांडे वगैरे धुवून व्यवस्थित पसारा बिसारा ठेवून त्या येतात पुन्हा भरायला.
तर आज गाडी म्हणजे कालचाच माल उरलेला होता कॅबिन लेवल, आणि आज तर काय सकाळपासून तोडलेलं मी तुम्हाला मागं दाखवलंयच. आता माल आपल्यापाशी भरपूर शिल्लक असा राहिलेला आहे. तर आता फडामध्ये गाडी लावायला चालू आहे. गाडी काल फडामध्ये गेली नाही, त्याच्यामुळं काल खूप वाहतूक करावं लागली. तर आज गाडी पूर्ण फडामध्ये घालायची आहे आपल्याला. तेव्हा दाखवतो तुम्हाला गाडी घातलेली फडामध्ये. पाहू शकता गाडी आता ड्रायव्हर रिवर्सनं मागं घालायला लागलाय, कारण पाठीमागं खूप माल आहे दोन्ही साईडनं. आणि हे इकडं लागणचा ऊस आहे. आज गाडी खूप पटपट वर येणार आहे. आता 3 वाजता जर भरायला लावली तर दिवस मावळीपर्यंत आराम के साथ ती गाडी भरून निघून जाते. आता डांबती लावायला चालू आहेत. सगळे वाघ मासे बिशे खाऊन आलेत, मी बी खाल्लेत. आत्ता 4:30 वाजलेत आणि कॅबिनवर 2 थरं पडलेत. अजून अर्ध्या तासात गाडी पूर्ण भरायची होती. इथं 1 वायर भरायचं आहे लास्टचं आपल्याला. तर आत्ता 6 वाजलेत आणि पूर्ण गाडी भरणं झाली आहे. रस्सी बिस्सी वाढायला आम्हाला 6:15 वाजलेत. आता सगळे लेबर हे चालले टोळीवर आणि गाडी आता निघाली फडातून. पाहू शकता. आज गाडी 3 वाजता लावली होती, तुम्हाला सांगितलं होतं दुपारी जेवण ते करून. आणि आत्ता बराबर 6:15 वाजता गाडी ही फडातून कारखान्याकडे निघालेली आहे. तर मित्रांनो, हा होता आजचा पूर्ण ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हो, एक छोटीशी कमेंट नक्की करा. चला तर मग भेटूया पुढच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.